Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते, मात्र मतं मिळत नाहीत. उद्धव ठाकरेंना मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश येतं. पत्रकारांशी अनौपचारिक चर्चांवेळी शरद पवारांचं विधान. उद्धव ठाकरेंनी ऐकलं नाही तर पवार दूर जाण्याची शक्यता. पवारांकडून अलगदरित्या मिठाचा खडा टाकण्याचं काम. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेदरम्यान संजय शिरसाटांचा पवारांवर आरोप. मतदार विकासाच्या मुद्द्यावर मतदान करतात. शरद पवारांच्या विधानावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंनी हात पुढे केलाय, पण राज ठाकरे टाळी देणार नाहीत. रामदास कदम यांची प्रतिक्रिया. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना मनसेला धक्का. मनसेचे मुंबईतील एकमेव माजी नगरसेवक संजय तुर्डे सोमवारी शिवसेनेत प्रवेश करणार. सामनाच्या मुखपृष्ठावर राज आणि उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो. मोठ्या कालावधीनंतर दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो. महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे तेच होणार, या हेडलाईनसह सामनामध्ये मुख्य बातमी. आमची भूमिका स्पष्ट आहे, भविष्याकडे पहा. भूतकाळामध्ये किती दिवस राहणार, संजय राऊत यांचा संदीप देशपांडेंना टोला. महाराष्ट्रामधील निवडणुकीमध्ये फिक्सिंग. निवडणूक आयुक्त निवडीपासून निवडणुकीमधील पुराव्यांची लपवाछपवी. विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा लेखातून आरोप. राहुल गांधी रोजच बोलत असतात, त्यांना काय उत्तर द्यायचं. मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींच्या लेखावर प्रतिक्रिया. महाराष्ट्रामधील निवडणुकांबाबतचा प्रश्न राहुल गांधींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला. निष्पक्ष निवडणूक होत नसल्यानं देशाची सर्वत्र बदनामी. संजय राऊतांची टीका. 2009 मध्ये मतदार वाढलेले, तेव्हा तुम्ही घोटाळा केला होता का. कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा राहुल गांधींना सवाल. शरद पवार आणि माजी राहुल गांधींच्या लेखावर चर्चा. निवडणूक आयोगाकडून काय उत्तर येतंय याची वाट पाहतोय. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. माझी भूमिका 2 ते 4 दिवसांमध्ये स्पष्ट होईल. हकालपट्टीचा निर्णय एकतर्फी झालेला दिसतोय. बडगुजर यांची टीका. अजित पवारांनी राजकीय विकृतीवर बोलणं हास्यास्पद गोष्ट. धरणवीरांनी विवेक आणि विकृती शिकवू नये. लक्ष्मण हाकेंची पुन्हा अजित पवारांवर टीका. धुळे प्रकरणावरून राम शिंदे आणि राहुल नार्वेकरांचे विधिमंडळ अधिकाऱ्यांना खडेबोल. 48 तासांमध्ये जबाबदाऱ्यांचे वाटप करण्याचे आदेश. सूत्रांची माहिती. धुळ्यातील शासकीय विश्रामगृहातील रोकड प्रकरण. अभिनेता डिनो मोरियाला पुन्हा ईडीचं समन्स. मिठी नदी स्वच्छता घोटाळा प्रकरणी डिनो मोरियाची चौकशी होणार. राज्यामध्ये 114 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1276 वर, तर मृतांचा आकडा 18 वर. भाडेवाढीनंतर महिनाभरामध्ये बेस्टचे 5 लाख प्रवासी घटले. महसूल मात्र 74 कोटीनं वाढला. रिक्षा टॅक्सीचे प्रवासी वाढले. ईदच्या पार्श्वभूमीवर आज सर्वत्र नमाज पठण. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अलर्ट मोडवर. विविध ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशनही. पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता. 12 आणि 13 जूनला महाराष्ट्रासह मध्य भारतामधील काही भागात पावसाचा अंदाज. जागतिक व्यासपीठावर पाकिस्तानचा पर्दाफाश. जैश ए मोहम्मदवर कारवाई करा, दहशतवाद संपवा. बिलावल भुट्टोंच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला अमेरिकेचे खासदार ब्रॅड शेरबन यांचा संदेश. उद्या मध्य हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर विद्याविहार आणि ठाणे हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी, तर ट्रान्स हार्बरवर पनवेल ते ठाणे ब्लॉक. ट्रम्प सोबतच्या वादानंतर एलॉन मस्क यांच्याकडून राजकीय मैदानामध्ये उतरण्याचे संकेत. एक्सवर जनतेचा कौल घेत द अमेरिका पार्टी या नावाचा मस्क यांच्या पोस्टमध्ये उल्लेख. डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा पुन्हा दणका. ट्रम्प यांच्या मनमानी निर्णयाला न्यायालयाकडून स्थगिती. हार्वर्डमध्ये प्रवेशासाठी परदेशी विद्यार्थ्यांचा मार्ग मोकळा. रशियाकडून युक्रेनवर Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon.